मी सिंगापूर शहरात महिला पोलीस म्हणून काम करत होते. मला एकदा एका श्रीमंत माणसाच्या घरी हेरगिरी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. मी तिथे मोलकरीण म्हणून गेले होते, पण 1 महिना झाला तरी मला तसं काही दिसलं नाही. पण एके रात्री त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक दरवाजा होता. मी आत गेले आणि एका तळघरात पोचले. तिथं पाहिलं तर तो श्रीमंत माणूस स्त्रियांसोबत होता. सिंगापूरसारख्या धन्य शहरात माझे डोळे उघडले. हे माझे भाग्य. माझे वडील इथे पोलिसात नोकरीला होते. भारतात लग्न झाल्यानंतर माझे वडील माझ्या आईला सिंगापूरला घेऊन आले. त्यामुळे माझा जन्म सिंगापूरसारख्या शहरात झाला. माझी आई देवाची भक्त होती, म्हणून शास्त्राची अनेक उदाहरणे मी माझ्या आईकडून लक्षात ठेवले. मला सुरुवातीपासूनच स्वच्छ वातावरण मिळाले होते. माझी आई आता खूप सद्गुणी झाली होती. माझे वडीलही प्रामाणिक पोलीस होते. ही माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यांचे पहिले अपत्य मुलगा होईल, कारण आपल्या मुलाने मोठे होऊन पोलीस इन्स्पेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे माझ्यानंतर त्यांचे इतर अपत्य झाले नाही. वडिलांची इच्छा कुठेतरी ऐकू आली आणि मग मी ठरवलं की मी त्यांच्यासारखीच एक प्रामाणिक पोलीस बनेन. त्यामुळेच मी मोठी झाल्यावर पोलीस लाईनमध्ये रुजू झाले. माझ्या वडिलांना हा आनंद दिसत होता. मी माझ्या प्रशिक्षणात होते तेव्हा माझ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. मी पोलीस इन्स्पेक्टर होईपर्यंत माझी आई आजारी होती. माझे पोस्टिंग सिंगापूरमध्ये झाले होते. कर्तव्य बजावत असताना माझ्या आईचा मृत्यू झाला. अगदी लहान वयात हा त्रास मी पाहिला होता आणि आत्ता माझे ध्येय फक्त प्रामाणिकपणे वागणे हेच होते आणि वडिलांचे नाव उज्ज्वल करायचे होते. त्यामुळे ज्या केसमध्ये हात घालायचे त्यात मी यशस्वी व्हायचे, कारण मी माझे काम प्रामाणिकपणे करत असे. माझ्या वडिलांनी कधीही लाच घेतली नाही आणि कोणत्याही गुन्हेगाराच्या शिक्षेमध्ये कधीही कसूर केली नाही. 80 वर्षापेक्षा कमी कालावधीत त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमोर आपली क्षमता दाखवून दिली होती. दुसऱ्या दिवशी एक केस माझ्यासमोर ठेवण्यात आली आणि त्यावर सुनावणी झाली. निवासी भागात अरबी वेशात महिलांची तस्करी करणारी टोळी आहे. हा अहवाल पक्का होता, पण तो गट इतका सक्रिय होता की आजतागायत पकडला गेला नाही. या प्रकरणाची माझ्याशी चर्चा झाली. तेव्हा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले की हे प्रकरण माझ्याकडे सोपवताना माझे अधिकारी सिनियर पोलीस म्हणू लागले, तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करा. पण त्यांना आजतागायत त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही आणि तुम्ही तरुण अनुभवी इन्स्पेक्टर आहात. ही मोठी जोखीम आपण घेऊ शकत नाही. हे कठीण काम आहे. तुमचा जीव जाऊ शकतो. मी म्हणाले की मी पोलिसात नोकरीत रुजू झाले तेव्हा देशासाठी मी स्वतःची परीक्षा घेतली आणि सन्मानाची प्रतीक्षा होती. तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही. मी माझ्या मिशनमधून यशस्वीपणे परत येईन आणि त्यांना पूर्ण पुराव्यासह पकडेन. ऑफिसरने मला खूप प्रेरणा दिली. मी तिथे मोलकरणीच्या वेशात जाईन असे सांगितले. मोलकरीण बनून घरातील व्यवहार लवकर समजून घेईन. माझ्यासाठी या मार्गाने हा उपाय आणखी सोपा होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे खूप आवडले. त्यामुळे मी माझा पोलिसांचा गणवेश उतरवला आणि त्या घरात सामान्य मोलकरीण म्हणून नोकरीला गेले. काही प्रगतीनंतर मला तिथे नोकरी मिळाली. तेथील साफसफाईची जबाबदारी माझी होती. तो 2 भावांचा एक मोठा बंगला होता आणि तिथे येणारे अरब लोक एका लहान मुलींशी लग्न करायला येत असत. वरवर पाहता तो 2 मजली बंगला होता. त्यांच्या 2 बायका होत्या. बायकांमध्ये इतके साम्य आहे हे पाहून मला आश्चर्य वाटलं. त्यांना भारतीय महिलांसारखी आवड नव्हती. वरवर मी खोल्या आणि घर साफ करायचे, पण माझे डोळे हवेलीतील गुप्त खोलीमध्ये लपून बसलेले होते. तेव्हा ते लोक सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत कडक होते. मी त्यांच्या बंगल्यात शिरल्यावर माझ्याकडे मोबाईल फोन किंवा शस्त्र आहे का याची कसून चौकशी केली. त्यामुळे त्यांनी कुत्रे गॅनेटसह ठेवले. मी पहिल्यांदा त्यांच्या घरात शिरले तेव्हा या रक्तपिपासू कुत्र्यांनी मला वास घेतला. खरंच मी एक पोलीस होते. माझ्यातही एका स्त्रीचं हृदय होतं. उंच वास घेणाऱ्या कुत्र्यांसमोर मला भीती वाटणं साहजिकच होतं. खोल्या साफ करताना मी खोल्यांचा नीट शोध घेतला, पण मला असं काही आढळले नाही. हा बंगला रिकामी झाला असल्यामुळे मला वरच्या मजल्यावर जाण्याची परवानगी होती. महिना झाला होता. मी तिथे काम करत असताना मला हात लावला नाही. मला आशेचं किरण दिसलं नाही. तेव्हा मी खूप निराश झाले. नोकराणीसाठी 1/4 जागा करण्यात आली. आम्ही तिथे राहत होतो. एकदा मी एक सुंदर मुलगी या अरब माणसाच्या गाडीतून येताना पाहिली, जी खूप सुंदर होती पण तितकीच घाबरलेली होती. तिला काय झाले? माझी नजर आता या मुलीकडे लागली होती. चेहरा घाबरला होता. तिची ओळख अरबच्या बायकोने पाहुणे म्हणून करून दिली होती. पण विचित्र गोष्ट म्हणजे त्या अरब बायका स्वतःहून उठून ग्लासभर पाणीही घेत नाहीत. पण मला आश्चर्य वाटले की या मुलीला मोलकरणीऐवजी स्वतःला अन्न, पाणी आणि सर्व काही दिले गेले.
मला ही खोली स्वच्छ करण्याचे आदेश दिलेले नाहीत. मला खात्री होती की मुलीचे अपहरण नक्कीच झाले आहे, पण मी तिच्यापर्यंत कसे पोहोचू शकत होते? रात्री 9 नंतर आम्हाला क्वार्टरमध्ये पाठवण्यात आले होते. 9 नंतर त्यांच्या घरात काय झाले मला अजिबात माहीत नव्हते. मला माहिती गोळा करण्यासाठी त्यांच्या जुन्या मोलकरणीचा विश्वास जिंकण्याची खूप इच्छा होती, पण त्या महिला कर्मचाऱ्यांशी बोलल्या नाहीत. काम सोडून माझे मन आता अस्वस्थ होऊ लागले होते. मी रात्री माझ्या क्वार्टरमधून बाहेर आले. या खोलीची एक खिडकी बाहेरून उघडली. मी विचार केला की ही खिडकी उघडून का बघू नये? कदाचित मी खिडकी उघडेन आणि मी पाहू शकेन की तिथे काय चालले आहे. मी या खोलीच्या खिडकीजवळ माहिती गोळा करण्यासाठी वळले, पण ते लोक खूप चपळ आणि धूर्त होते. मी खूप निराश झाले होते. मी मागे वळण्यापूर्वी खोलीत एक आरसा दिसला. काही आवाजही येऊ लागले, पण ते विचित्र भाषेत बोलत होते. ते हिंदी किंवा इंग्रजी नव्हते. ते कोणत्या भाषेत बोलत होते ते मला माहीत नाही. मग मला त्या मुलीच्या रडण्याचा आवाज झाला, पण तिथे राहण्यातही काही अर्थ नव्हता, कारण मला माहीत नव्हते की त्यांच्यात काय चालले आहे. माझी पावले मागे वळायला लागली. तिच्या आवाजाने ते मंत्रमुग्ध झाले. ती हिंदी भाषेत बोलत होती. देवाच्या फायद्यासाठी मला एकटे सोडा. मी तुमचे काय केले आहे? आणि मुलगी रडत होती. अधिक ऐकण्यासाठी मी पुन्हा त्या खिडकीजवळ गेले, पण तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडा होता आणि बहुधा मुलीला खोलीतून बाहेर काढले जात होते. आता तिचा आवाज येत नव्हता, जणू ती खोलीत नव्हती. मी फक्त विचार करत होते की त्यांनी त्या मुलीला वरच्या खोलीत नेले असेल, जेव्हा अचानक खिडकी उघडली आणि माझा जीव गेला. मी ताबडतोब खिडकी बंद केली. तेव्हा तो तिथे अरबचा धाकटा भाऊ होता. खिडकी बाहेर कोणीतरी असल्याचा संशय आला, त्यामुळे तो आता उजवीकडे डावीकडे पाहत होता. मी मात्र भिंतीला लागूनच उभी होते. त्यानंतर खिडकी बंद झाली. माझा श्वास घेण्यासाठी मी छातीवर हात ठेवला. त्यानंतर मी माझ्या क्वार्टरला गेले होते. मी पटकन माझ्या क्वार्टरमध्ये येऊन आडवी झाले, कारण तिथे कुणाला संशय आला तर ते लोक नक्कीच तिथे पोहोचतील, आणि तेच झाले. काही मिनिटांनी मला माझ्या क्वार्टरच्या पुढे जाताना पावलांचा आवाज ऐकू आला. काही वेळापूर्वी मी ज्या खिडकीजवळ उभे होते त्या ठिकाणी मला कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. या कुत्र्यांच्या विचाराने मला भीती वाटली, कारण ते खूप उंच होते. त्यावेळी माझे हृदय धडधडत होते आणि मी झोपण्याचा प्रयत्न करू लागले. मला वाटले की या प्रकरणाचा शेवट होईल, परंतु मेहरबानी झाली नाही. त्यामुळे रात्री आपल्या क्वार्टरमधून कोण निघून गेले? जो कुणी असेल त्याला कठोर शिक्षा दिली जाईल, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. या प्रश्नाने माझा घसा कोरडा पडला, परंतु तेथील लोकांना या लोकांची कठोर वागणूक माहीत होती. त्यामुळे 9 नंतर कोणीही त्यांच्या क्वार्टरमधून बाहेर पडत नाही. तो अरबी माणूस एकेकाकडे येऊन मोठ्या उच्चारात विचारत राहिला. त्याच्या पावलांनी माझ्या मागे येताच माझ्या हृदयाची धडधड तेज झाली. माझे कान जोरात वाजत होते. तो अरब माझ्याजवळ येऊन उभा राहिला. मी पण त्याच्याकडे पाहू लागले. जोपर्यंत तो माझ्या शेजारी उभा होता तोपर्यंत त्याचे डोळे माझी परीक्षाच घेत होते. मग तो पुढे गेला तेव्हापासून पहारेदारी अधिक कडक झाली होती. बऱ्याच दिवसांनी मला ही खोली साफ करायला सांगितली. ती मुलगी कुठे राहत होती, पण आज ती खोली रिकामी होती. खोलीतील पलंगाचे कपडे खराब झाले होते आणि खोलीत दुर्गंधी पसरली होती. मी खिडकीचे पडदे काढले आणि खराब चादर पसरवून झाडू लागले. मी कचऱ्याच्या टोपलीकडे पाहिलं तर आत रिकामी सुई आणि तुटलेल्या सुया दिसल्या. त्यांना लगेच बाहेर काढले आणि ती इंजेक्शन कशासाठी वापरली जातात ते वाचायला सुरुवात केली. ते एक निद्रिस्त औषध होतं, जी काही सेकंदात बेहोश करणारं होतं. मग त्याला 24 तासापूर्वी भान येत नाही. मी त्या टोपलीतील आणखी गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला तर जळलेल्या सिगारेट होत्या. त्यानंतर मी अशा गोष्टी बघितल्या ज्यांना बघून मला चक्कर येत होती. एका सिगारेटवर रक्त होते, जी अर्थातच मुलीच्या हाताला लागून जळत होती. तिच्या जखमेतून वाहणाऱ्या रक्ताने ती सिगारेट विझली असावी. ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर आली. साध्या ड्रेसमधील मुलगी. मी त्या सर्व वस्तू परत खोलीत ठेवल्या आणि बाहेर आले. पण ती मुलगी अनेक वेळा अरबच्या घरी हजर नसल्याचाही मला त्रास होत होता. त्यांच्या बायकाही जेवण करून त्यांच्या खोलीत गेल्या. स्वयंपाकघरात काम करणारी मोलकरीणही विश्रांतीसाठी तिच्या क्वार्टरमध्ये गेली. पण ती मुलगी माझे मन सोडत नव्हती. याबाबत माझ्या मालकाने तो परत आल्याचे सांगितले. त्यामुळेच मी वरच्या खोलीत आले. तितक्याच खोल्या होत्या. मी हळूच खोलीभोवती पाहिलं. सगळ्या खोल्या माणसांनी भरल्या होत्या. मी या खोल्यांच्या खिडक्या उघडण्याचा प्रयत्न केला असता एका खोलीची खिडकी उघडी होती आणि ती खोली रिकामी होती. मी खोलीत गेले आणि खोली स्टुडिओसारखी तयार झाली होती, ज्यात स्टँड आणि सिंगल बेडवर कॅमेरे होते. बाकीची खोली रिकामी होती. मी या खोलीत आले. जेव्हा मी हा कॅमेरा चालू केला तेव्हा या मुलीचा लाजिरवाणा व्हिडिओ तयार झाला होता. मी ते कॅमेरे बंद केले. या कॅमेऱ्यामुळे मला हे आधीच माहीत होते की ते मुलींना बेकायदेशीरपणे येथे आणतात आणि त्यांचे लाजिरवाणे व्हिडिओ बनवतात आणि त्यांची इतर देशांमध्ये तस्करी करतात.
पण त्यांनी मुलींना कुठे लपवून ठेवलं हे मला कळू शकलं नाही. मी या खोलीतून बाहेर आले, अजून त्या ठिकाणी पोचले नाही जिथे अशा मुलींना ठेवण्यात आले होते. या मुलींपर्यंत पोहोचून त्यांना वाचवण्यासाठी मी खूप उत्सुक होते. एकदा मला रात्री माझ्या क्वार्टरच्या बाहेर पावलांचा आवाज आला. जणू काही मोजके लोक तिथून गेले. हे आवाज ऐकून मी माझ्या क्वार्टरच्या दाराजवळ उभी होते. मी दार थोडं उघडलं तर तिथून काही मुली पळून नेल्या जात होत्या. मुलींचे हात पाठीमागे बांधलेले होते. त्यांचा आवाज कुणाला ऐकू नये म्हणून त्यांचे तोंडही बांधले होते. त्यावेळी खोलीतून बाहेर पडणे धोक्याशिवाय नव्हते, परंतु मला समजले की अशी गुप्त खोली असणे आवश्यक आहे जिथे मुलींना ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी या मागच्या भागात पोहोचले, पण तिथे घनदाट झाडांशिवाय काहीही नव्हते. मी खूप प्रयत्न केले. कदाचित तळघर किंवा खोली असेल, पण तिथे एकही काहीही नव्हते. 2-3 दिवस मी या खोलीच्या मागे फिरायचे, पण एकदा माझा हात भिंतीला लागला, पण ती भिंत सिमेंटची नव्हती. मी ही लाकडी भिंत उजवीकडे आणि डावीकडे करायला सुरुवात केली. त्यामुळे माझ्या आश्चर्याला काही अंत नव्हता. मी डावीकडे वळले. ती भिंत नसून आत जाण्यासाठी दरवाजा होता, जी माझ्या समोर उघडली होती, पण आत अंधार होता. खाली उतरलेल्या जागेत प्रवेश करताच मी माझ्या पायावर तोल सांभाळत पडले आणि तळघरात अडकले. होय, जेव्हा मी पोहोचले तेव्हा प्रकाश होता, म्हणून मी पाहिलं तेव्हा तेथे अनेक मुली होत्या. त्यांना दोरीने बांधले होते. त्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा मला अंदाज आला होता. मी त्यांना काही विचारायच्या आधीच मला माझ्या खोलीचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला. मग या उतारावरून कोणीतरी येईल या भीतीने माझे मन भरून आले. आता तो अरबी समोर उभा होता. त्याला बघून माझा रंगच बदलला. खरंच मी पोलीस होते, पण त्यावेळी शस्त्र हातात नव्हते आणि मी पकडलेही गेले. तो अगदी अरबी भाषेत माझ्या जवळ आला आणि माझ्या समोर उभा राहिला. तो म्हणाला, ए मुली, तुला मी मूर्ख वाटलो का? खरं तर जेव्हा तू खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला तेव्हाच मला कळले होते. मी दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांना विचारत होतो, त्यामुळे माझी 100% शंका तुझ्यावरच होती. म्हणूनच मी तुझी सर्व माहिती काढून घेतली आणि तू ज्या उद्देशासाठी आली आहेस ते पूर्ण करण्याची पूर्ण संधी दिली. आमच्या घराघरात कॅमेरे आहेत, त्यामुळे कोण काय करत आहे आणि काय नाही हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते माझ्या नजरेतून लपले नाही. हे सर्व ऐकून मी थक्कच झाले. त्या माणसाच्या चेहऱ्यावर तेच हसू होतं. मग त्याने त्याचा चेहरा माझ्या जवळ केला आणि म्हणाला, तू खूप हुशार होण्याचा प्रयत्न करत आहे. आता तू माझ्याशी काही करण्याआधी मी तुझ्याशी काय करतो ते पहा. मी त्याच्यावर हल्ला केला. माझ्याकडे शस्त्र नव्हते, पण मला लढायचे होते, म्हणून मी त्याला मारायला सुरुवात केली. कदाचित त्याला माझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी त्याला धक्काबुक्की केल्यावर तो खाली पडला, पण दुसऱ्या क्षणी तो तिथेच होता, ज्याने मला हाताने पकडले होते. त्या महाकाय पहारेकऱ्याशी लढण्याइतकी माझ्यात ताकदही नव्हती. ती व्यक्ती आता मला रक्ताने भरलेल्या डोळ्यांनी बघत होती. त्याने माझ्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाला, अरे बास्टर्ड, तू माझ्यावर हात उचललास. मग त्याने खिशातून सुई काढली. मला समजले की ते अंमली पदार्थाचे इंजेक्शन होते. मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही? एका स्त्रीला बेशुद्ध करून तिच्याशी व्यभिचार करायला? तू पुरुष आहेस तर माझा हात सोडून माझ्याशी सामना कर. तुमच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही असे ते म्हणाले. एवढं बोलून त्याने ते इंजेक्शन माझ्या हाताला लावलं. माझे डोके काही क्षणात फिरू लागले. माझे डोळे मिटले होते. मन पूर्णपणे अंधारात होते. मी कुठे आहे हे मला माहीत नव्हते, पण माझ्या अस्तित्वाचा गैरवापर होत होता. माझ्या गालावर कोणीतरी ज्योत लावली असे मला वाटले. अर्धबेशुद्ध अवस्थेतही माझ्या शरीरावर झालेल्या जखमांचा मला खूप त्रास होत होता. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी खोलीत होते, जिथे कॅमेरा बसवला होता. माझा मूड पूर्णपणे बिघडलेला होता. मी त्यांच्या निंदेचे लक्ष बनले होते. समोरच्या आरशात स्वतःला पाहून मी घाबरून ओरडले. माझ्या गालावर जळलेल्या सिगारेट्स पाहून आणि माझ्या अवस्थेने माझ्या बर्बादीची कहाणी सांगितली. मी उठून माझ्या पायावर उभे राहण्यासाठी माझ्यात तेवढी हिंमत नव्हती. हे प्रकरण माझ्यापासून माझी प्रतिष्ठा हिरावून घेईल असे मला कधीच वाटले नव्हते. माझे अश्रू वाहू लागले आणि जेव्हा ते अश्रू माझ्या जखमेवर आदळले तेव्हा माझ्या जखमेवर कोणीतरी मीठ शिंपडल्यासारखे वाटले. मला भरून आले. माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि त्या माणसाची बायको आत आली. ती जेवणाचा ट्रे घेऊन निघून गेली. मला कधीपासून भूक लागली होती. जेवण पाहून मला सोडले नाही. मी पोटभर जेवले होते. काही वेळाने 2 गार्ड मला उचलायला आले आणि हात धरून मला खोलीबाहेर काढले. 4थ्या वेळी जेव्हा त्यांनी तळघरात फेकले आणि तेथून निघून गेले तेव्हा मी पूर्णपणे निर्जीव होते. मुलींना वाचवण्यासाठी मी तिथे आले. मी त्यांच्या संरक्षणासाठी आली होती, परंतु मी स्वतःच उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर ते दोघेही माझ्याजवळ आले आणि हसायला लागले. त्यातील एकाने सांगितले की आम्ही दुसऱ्या देशाचे रहिवासी आहोत. इथे अनुकरण अरबी म्हणून आलो आहोत आणि आज रात्री तुला देखील बेकायदेशीर पद्धतीने आमच्या देशात नेले जाईल. मग तुझ्यावर वेश्या व्यवसायाचा गुन्हा दाखल होईल. जोपर्यंत तुमची पोलिसांची टीम इथे पोहोचेल तोपर्यंत
तुमचीही तिथून तस्करी झाली असेल. एवढं बोलून तो माझ्याजवळ आला आणि नमस्कार केला. तुमचा व्हिडिओही लवकरच व्हायरल होईल आणि आमचे उत्तर म्हणून तुमच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल असे ते म्हणाले. त्यांच्या हातात पिस्तूल होती असे सांगून तो उठू लागला. जेव्हा पहारेकरी मला या तळघरात झोपत होते तेव्हा मी त्यांच्या खिशातून पिस्तूल काढली होती आणि दोघांच्याही पायावर पिस्तूलमधील गोळ्या झाडल्या. दोघेही जमिनीवर पडले आणि रडू लागले होते. काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या सायरनच्या आवाजाकडे मी पुन्हा गाफील झाले. मी माझे ध्येय पूर्ण केले होते. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मला बरे व्हायला 1 महिना लागला आणि त्या सर्व मुलींची सुटका झाली आणि त्यांचा व्हिडिओही व्हायरल होण्यापासून वाचला होता. मी माझे प्राण पणाला लावून त्या अनेक मुलींना वेश्यागृहातून सोडले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.